तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आरेगापाम या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. आरेगापाम हे घरासमोर शोसाठी वापरलं जातं. आरेगापाम हे मुळात त्याची अशी हिरवीगार पानं असते. आरेगापाम हे आपण घरात किंवा सकाळी 11 वाजेपर्यंत जशी नॉर्मल सावली असते त्या सावलीमध्ये हे झाड हिरवगार राहतं. जर आपण ह्याला दिवसभर उन्हामध्ये जर ठेवलं तर हे झाडाची पानं पिवळी पडतात, पिवळी पडून सुकून गळून जाते. त्यामुळं झाड जळण्याची भीती असते. जसं की सकाळ कसं सनलाईट पडतो ना, त्या सनलाईटमध्ये सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत ह्याला जे ऊन पडतं ते पानांना पोषक ऊन असतं. संध्याकाळी 4-4:30-5 नंतर ऊन जिथं पडेल तिथे हे झाड अगदी हिरवगार राहतं आणि एकदम शो ह्याचा एकदम छान दिसतो. घरासमोर गेटसमोर हे आपण झाड प्रामुख्याने ठेवू शकतो. काय पहा, जसं की हे आधी जास्त ऊन पडल्यामुळं पहा इथं हे वाळून पानं हे पिवळी पडून सनी अशी जळमटल्यासारखी पानं होत्या. हे ते साईड असल्यामुळे याला जास्त ऊन सहन होत नाही. जर आपण हे 24 तास जर सावलीत ठेवलं तर हे मस्त राहतं. हे घरासमोर ठेवण्यासाठी एकदम पूरक असं झाड आहे. हे झाड आपल्या शेजारी जे प्रदूषण तयार होतं, हवेमध्ये जे प्रदूषण तयार होतं ते प्रदूषण हे झाड शोषून घेतं आणि आपल्यासाठी जी स्वच्छ आणि चांगली हवा पाहिजे ती हे झाड सोडतं. जसं तुळस कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते. आपल्याला ऑक्सिजनची गरज असते म्हणून आपण तुळशीचं झाड घरासमोर लावतो. तसंच हे झाड आपल्या घरासमोर किंवा आपल्या परिसरामध्ये जे प्रदूषण तयार होतं ते प्रदूषण शोषून घेतं आणि चांगली शुद्ध हवा बाहेर सोडतं. म्हणून हे प्रत्येकाने आपल्या घरासमोर झाड लावलंच पाहिजे. ह्या झाडाचे अनेक फायदे आहेत. प्रदूषण शोषून घेतं, हवामध्ये जे जीव आहे खराब ते शोषून घेतं आणि चांगली हवा ऑक्सिजन सोडतं. तसंच शोसाठी खूप सुंदर असं दिसणारा हा वटवृक्ष असं हे 3 ते 3.5-4 फूट किंवा जास्तीत जास्त 5 फुटापर्यंत गेल्यानंतर एकदम सुंदर असं हे झाड आपल्याला दिसून येतं. तर सर्वांनी आपल्या घरासमोर गेटसमोर शोसाठी किंवा प्रदूषण जे दूषित प्रदूषण आहे ते स्वच्छ आणि निर्मळ हवा ऑक्सिजन आपल्याला घेण्यासाठी आपण प्रत्येकाने हे झाड आपल्या दारासमोर लावावं. तर हे झाड आपल्याला टेंभुर्णीमध्ये गौरी हायटेक नर्सरी, कुर्डवाडी रोड, MIDC चौक येथे तुम्हाला मिळून जाईल. ऑर्डर कोणाला करायची असेल तर 9307-4253-29 या नंबरवर आपण संपर्क करू शकता. आपणाला घरपोच डिलिव्हरी ही मिळेल. तसेच आपण माझे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. ह्या झाडाविषयी जर तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.